कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शासकीय नोकरीसाठी संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक असतं। कोल्हापुरातील एका संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये सायली सतीश माने या तरुणीनं प्रवेश घेतला होता। या संस्थेनं दिशाभूल करणारी माहिती देऊन सायली मानेला खोटी आश्वासनं दिली, शिवाय फीची रक्कम भरून घेतल्यावर प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली। त्यानंतर तगादा लावल्यानंतर त्या संस्थेनं सायली माने यांना व्हॉट्सअपवर संगणक प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र पाठवलं, मात्र ते बनावट असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे सायली माने या तरुणीला MPSC परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही। तिचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाल्याबद्दल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या निलेश बनसोडे यांच्या पुढाकारातून शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शिवराम बुद्धाळकर, पंकज आठवले, विकी कांबळे, अक्षय कीर्तीकर, अमित समुद्रे, सचिन माने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेतील शेतकरी वसंत कांडर यांच्या मृत्यूची चौकशी करावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि 20 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। वसंत कांडर हे रोप लावणीचं काम करून घरी येत असताना रस्त्यालगतचं धोकादायक झाड त्यांच्या अंगावर पडलं। सार्वजनिक बांधकाम विभागानं ते धोकादायक झाड वेळेत हटवलं नाही, परिणामी कांडर यांना जीव गमवावा लागला। या प्रकरणाला जबाबदार धरून सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। शाळेच्या दाखल्यावरील धर्म आणि जातीचा कॉलम हटवल्यानंतरच राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय शासनानं घ्यावा अशी मागणी ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। यावेळी प्रिया कांबळे, प्रवीण निगवेकर, सुषमा भोपळे, भीमराव गोंधळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी कार्यकर्ते भरत कल्लाप्पा लाटकर यांचं आज निधन झालं। ते 89 वर्षांचे होते। त्यांच्या इच्छेनुसार बुधवारी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान केलं जाणार आहे। तत्पूर्वी बुधवारी सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये सकाळी 8:30 वाजता त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल, तर सकाळी 9 वाजता कोरगावकर हायस्कूल ते कदमवाडीतील डॉक्टर DY हॉस्पिटलपर्यंत अंत्ययात्रा काढली जाणार आहे। कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये राहणारे अजिंक्य कारंडे यांच्या घरी पहिली मुलगी झाली। त्याचा आनंद कारंडे परिवारानं जल्लोषात साजरा केला। मुलीच्या स्वागतासाठी शाही रथ सजवला होता। त्यातून वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत आणि जागोजागी पुष्पवृष्टी करत मुलीची मिरवणूक काढण्यात आली। घरामध्ये फुग्यांची सजावट, रांगोळ्या आणि फुलांच्या वर्षावात चिमुकल्या कन्येचं दिमाखात स्वागत करण्यात आलं। ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि कन्येच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिक आणि महिलांची गर्दी झाली होती। कोल्हापूर शहरातील अनेक फुटपाथवरील अतिक्रमण पाहता कोल्हापूरची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही अशा शब्दात सर्किट बेंचचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूर महापालिकेचे कान उपटले होते, पण अजूनही महापालिकेनं फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यात स्वारस्य दाखवलेलं नाही। शहरातील अनेक रस्त्यांवर असलेले फुटपाथ अतिक्रमणानं गायब झाले आहेत। खाद्यपदार्थांच्या गाड्या, फळ विक्रेते, दुचाकी वाहन विक्रेते यांनी शहरातील अनेक फुटपाथ व्यापले आहेत। त्यामुळे कोल्हापूर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हा गंभीर प्रश्न बनत चाललाय। इचलकरंजीत नशिला इंजेक्शन विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार यशवंत कॉलनी परिसरात सापळा रचून संशयित निखिल पाटील याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे मेंटरमाइन सल्फेट टर्मिन या नशिल्या इंजेक्शनच्या 10 मिलीच्या 51 बाटल्या मिळून आल्या। हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्यासाठी आणल्याचं त्यानं कबूल केलं। नशिल्या इंजेक्शनच्या या बाटल्या आणि मोबाईल असा 30,504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निखिल पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे।